नमस्कार, मी अंजली कर्वे. आज मला त्यांनी विषय असा दिलाय, अश्वत्थामा. अश्वत्थामा आणि दुर्दैव हे एक समीकरण आहे. अश्वत्थामा आणि दुर्दैव हे समीकरण आहे. खरं म्हणलं तर दुर्दैव प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. कमी जास्ती सुखदुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. सूरदास म्हणतातच, सुखमे सुमिरन करो, दुःखमे सुमिरन करो. आपण शिकतोच आहोत. आजच एक छोट्या मुलींचं नाटक बसवलं उद्याच्या स्पर्धेसाठी, पथनाट्य. पथनाट्य कसं बसवायचं, काय करायचं, म्हणजे मी सांगते की विमानाचा अपघात झालाय आणि 5-7 मुली अनाथ झाल्या, रडतायत, ओरडतायत, किंचाळतायत. मग कोणीतरी डॉक्टर हे सगळं बघतोय, हा अपघात बघतोय, त्याच्या मनावर दडपण येतंय, त्याला त्रास होतोय, रडू येतंय, सगळं होत आहे. तो धावत धावत येतो. मुलांनो, घाबरू नका, जे व्हायचं ते होऊन गेलं, मी जवळ आहे तुमच्या, घाबरू नका. मी ताई आहे तुमची आणि आपला एक परिवार आहे. तरी सुद्धा ती मुलं काही तिच्याजवळ जायला तयार होत नाही, त्रास देत आहेत. 8-10 दिवसामध्ये ती शांत करते सगळ्यांना. आणि त्यानंतर ती मुलं थोडं थोडं काहीतरी करतायत. कोणी भाजी चिरताय, कोणी पाणी घालताय. विमनस्क अवस्था आहे, वेड्या वाकड्या ऍक्शन्स आहेत, वेड्या वाकड्या हालचाली आहेत. एक मुलगी तर इलेक्ट्रिकच्या खांबाला पाणी घालते, बघा पण खांब कसा वाढला. हा सगळा मनावर झालेला परिणाम दाखवतात. 15 दिवस पुन्हा जात आहेत की ताई त्यांना सुधारते, त्यांच्याशी सारखं प्रेमाने बोलते, समजावून सांगते, सांभाळून घेते. आणि ही मुलं वेगवेगळं काम करायला लागतात, यशस्वी होतात. मग त्यांना प्रत्येक नातेवाईकांकडे सोपवतात. नातेवाईक तयार होतात सांभाळायला, कारण डॉक्टर खर्च करायला तयार होतात. डॉक्टर म्हणतात, मी डॉक्टर आहे, माझी पण 2 मुलं आहेत, पण मी थोड्याने कमवू शकतोय, त्याचा उपयोग मी असा करणार आहे की तुमच्या सगळ्यांचा 6 जणांचा खर्च मी उचलणार आहे आणि दर 15 दिवसांनी येऊन तुमच्या घरी येऊन भेटणार आहे आणि आवश्यक ते पैसे देऊन जाणार आहे. त्या मुलांना आनंद होतोय की कुठेतरी मला मावशी मिळाली आहे, आई नाही आहे, आजी मिळाली आहे, शेजारीण मिळाली आहे. या सगळ्यांचा आनंद आहे. त्या दुःखाचं रूपांतर हे सुखामध्ये होतंय. पण अश्वत्थाम्याचं तसं झालं नाही हो. कुठेतरी कर्मण्येवाधिकारस्ते म्हणतो गीतेमध्ये, तसं आहे की कर्माची फळंही भोगावीच लागतात. द्रोणाचार्यांच्या पोटी जन्म झाला, तो अश्वत्थामा स्वगत कसं लिहिलं असं एक पुस्तक मला मिळालं. आणि तो अश्वत्थामा म्हणतोय, मी एक अस्वस्थ आत्मा आहे, मी गरगर फिरतोय कशात, दुर्दैवाच्या भोवऱ्यात, अभागी आहे. आपल्याला ते सगळं वाचूनच दचकायला होतं. कुणाच्याही मनात कणव उत्पन्न होते ते सगळं त्याचं पाहून, अवस्था बघून. कारण जन्म झालाय तो इथे एक रत्न मिळून जन्म झालाय कपाळावर, आणि तसा जन्म झालाय. ते रत्न कशाला मिळालंय त्याला? सुख, दुःख, भूक, तहान, थकवा, धारिष्ट्य या सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी परमेश्वरांनी ते रत्न दिलंय. कारण का तर द्रोणाचार्य हे शंकराचे भक्त होते, महादेवाचे भक्त होते, आणि म्हणूनच त्यांना वर मिळालंय की तुला पराक्रमी असा पुत्र होईल. तोच तो अश्वत्थामा. पण हे असं का बरं झालं बघूया. की त्याला असं हिंडायची, रानावनात हिंडायची, ते रत्न नष्ट होण्याची, किंवा ते सगळं कपाळ गळ, चिंध्या अंगावर पांघरून हिंडण्याची बुद्धी का झाली? काही संदर्भ पाहिले असता काही लोकांना
काही अरण्यांमधनं दक्षिणेकडच्या असा अनुभव आलाय की अशी व्यक्ती दिसली आहे. खरं खोटं मला माहिती नाही, मला तर काही कोणी म्हणजे मी काय गेले पण नाही तिकडे. आणि पाहून त्यांच्याशी बोलून काहीतरी मुठभर खायला गेल्यावर ती निघून गेली आणि निघून गेलेली पण या व्यक्तीने पाहिली आहे. असे संदर्भ बरेच आहेत, लेखी आहेत. आणि असा हा अश्वत्थामा, महादेवाचं वरदान, कपाळावर रत्न घेऊन जन्म, भूक तहान आणि थकवा यापासून सगळा बचाव, पण तरी शेवटी ही अशी अवस्था. मृत्यू हे वरदान आहे आपल्याला. मृत्यू हे आपल्याला वरदान आहे, ते मिळालं नाही अश्वत्थाम्याला. का? तर त्यांनी काहीतरी महान अपराध केलाय, अहंकार त्याचा बळावला होता. या दोन गोष्टींमुळे त्याला मृत्यू मिळालेला नाही. कृष्णाचा शाप आहे त्याला. महायुद्धामध्ये त्यांनी जे काय उद्योग केले त्यामुळे हा मिळालेला कृष्णाकडनं शाप आहे. आणि कृष्णाने पण गनिमी काव्यानी त्याच्याकडनं ते कृत्य करून घेतलंय. हे सगळं वाचलं होतं कधीच्या काळी, तेव्हा कॉलेजमध्ये असताना मला महाभारत वाचलं तेव्हा असं वाटायचं की आपण अगदी कृष्ण पुजतो आणि त्यांनी अश्वत्थाम्याला दिला बाबा शाप, ते वय लहान होतं, का बरं असं, मग आपण कशाला त्याला पुजायचं, असं कुठेतरी तेव्हा वाटलं होतं. पण आता कळतंय की हातातलं कर्म आहे ना शेवटी. कित्येक वेळा आपल्याही हातून चुका घडतात, अक्षम्य सुद्धा घडतात. हे नाही असं नाही, काही वेळेला आपल्याला खोटं बोलावं लागतं, वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसायला लागतं. ते गप्प बसणं चुकीचं असतंय, कळतंय, पण करावं लागतं. का? तर वातावरण निर्मिती ही तितकी शांत असावी लागते. म्हणून मग याचं पाप कबूल आहे, जास्त आहे. कृष्णाने ते सावरूनही घेतलंय, पण तरी ती शापवाणी खरी ठरली आहे आणि अश्वत्थाम्याला आजही ते भोगावं लागतंय. हा द्रोणाचार्यांचा मुलगा आणि शिष्य दोन्ही. द्रोणाचार्यांनी त्यांना अभ्यास सगळं शिकवलं, चांगलं तयार केलं. परंतु याचं काही अश्वत्थाम्याचं लक्ष वेदविद्येत नव्हतं, अभ्यासात नव्हतं, शिकण्यात नव्हतं. मन लावून काही करायचंच नाही, शिकवलेलं समजायचं, बुद्धिनिष्ठ होता. पण ते आपल्याला सांभाळायचं आहे, आपल्या मनामध्ये त्याचं काहीतरी वर्जन करायचं आहे, ते कळतच नव्हतं किंवा ते भिनलेलंच नव्हतं शरीरामध्ये. त्यामुळे तो शिकला तर नाहीच. मग आता काय करायचं? द्रोणाचार्यांना ही विद्या मिळालेली होती सगळी, म्हणजे ब्राह्मण असून सुद्धा. बाबा तुम्ही मला हे का देत नाही, असं त्यांनी त्यांना विचारलं. की तुम्हाला जर एवढी अस्त्रविद्या येतीये तर तुम्ही मला का देत नाही, का असं तुम्ही इतरांना देता आणि मला का नाही? द्रोणाचार्यांनी विचार केला की काय, कशासाठी आपण याला देत नाही. तुम्ही तर परशुरामांकडनं ही विद्या हस्तगत केली आहे, परशुरामांनी तुम्हाला शिकवली आहे. पण द्रोणाचार्य म्हणतात अरे माझ्या मनातही नव्हतं. परशुराम म्हणाले ये तुला शिकवतो. गेले होते धनप्राप्तीसाठी की माझ्याजवळ काही नाही, मला काहीतरी व्यवस्था करा, मला काहीतरी काम द्या. परशुराम म्हणाले नाही, मी तुला अस्त्रविद्या शिकवतो. मग मी भगवान शंकराकडे, द्रोणाचार्यांनी विचार केला की शंकराकडे मी पराक्रमी पुत्र बघितला, तो मला मिळालाय, त्याचं वेदविद्येत अभ्यासात लक्षच नाहीये, काय करायचं? हा विचार करून द्रोणाचार्य चाल अश्वत्थामन तुला मी अस्त्रविद्या देतो. ती आवड, ती हौस, त्याचं केलेलं निरीक्षण हे अश्वत्थामाचं सगळं संचित होतं आणि त्यामुळे द्रोणाचार्यांना त्याला अस्त्रविद्या द्यायला झालेली बुद्धी. हे करून द्रोणाचार्यांनी त्याला सगळी अस्त्रविद्या ही दिलेली आहे. आणि ही अस्त्रविद्या दिल्यानंतर त्याचा उपयोग मात्र त्यांनी महाभारताच्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये थोडासा अधीर मनाने केला आहे, ज्याचं प्रायश्चित्त म्हणून ही शिक्षा आहे. आजकाल अशा शिक्षा द्यायच्या झाल्या तर मला वाटतं पावलोपावली द्याव्या लागतील. खरंच आहे.
कारण काल टिळक रोडवरून चालत घरी जाताना एक बोर्ड लावलाय टिळक स्मारक समोर. तो असं वरपासून खाली फुटपाथ पर्यंत लावलाय की ज्येष्ठ नागरिक असो, कारण लहान मुलं असो, स्त्रिया असो, रस्त्यावरनं चालणं संध्याकाळी शक्य नाहीये. फुटपाथवर आणखीन काहीतरी आहे आणि तो बोर्ड आहे. फुटपाथवर चढायचं कसा हा प्रश्न आहे आणि बाजूनी जायचं कसा हा प्रश्न आहे. पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस मला म्हणाले, तुम्ही म्युन्सिपाल्टीत जा आणि तक्रार करून या, म्हणजे ते निघेल. हे माझंच काम आहे, पोलिसांचं नाही. ही उत्तर आहेत. नंतर कितीही सिग्नलला वाहनं थांबलेली आहेत, सिग्नल मिळालेला नाहीये, तरी जाणारी माणसं आहेत आणि माणसं पडतायत. टेलिफोन बूथ्स आहेत, बूथ्स म्हणजे ह्याचे मोबाईलची दुकान आहेत. त्या मोबाईलच्या दुकानाबाहेर कायमच काहीतरी तुमचं कार्ड भरायला किंवा कशासाठी तरी त्या छत्र्या आणि माणूस बसलेला असतो. फुटपाथ सगळा, त्या फुटपाथवरनं मुलांना काय कोणाला चालताच येत नाही. रस्त्यावरनं चालायचं कसा मोठा प्रश्न सुद्धा नाही. काय करायचं, ह्या पापाचा धनी कोण? सांगायला गेलं तर ते आपल्याला मारतील म्हणून गप्प बसायचं. त्यामुळे आता आपल्याजवळ शिक्षा देण्यासारखं किंवा समजावून सांगण्यासारखं काही उरलेलं नाहीये. आता अशा तऱ्हेने अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा शिष्य, कौरव पांडव दोघांनाही अस्त्रविद्या शिकवलेले द्रोणाचार्य, अतिशय वाकबगार. द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारलं, पण इतकं करून पांडवांचं नाही. आणि पांडव सेनेवर द्रोणाचार्यांनी सुद्धा तिखट हल्ला केला. आणि हा तिखट हल्ला बऱ्याचदा पांडवांना भोगलाय. पांडवांनी त्या युद्धामध्ये पहिल्यांदा मार खाल्लाय, म्हणजे अक्षरशः मार खाल्लाय. मार खाल्ला याचा अर्थ इथे म्हणजे मारच खाल्लाय. पण द्रोणाचार्य अश्वत्थामा यांचं नातं पाहिलं तर द्रोणाचार्यांना अतीव प्रिय अश्वत्थामा. का होता? अस्त्रविद्येत निपुण, अर्जुनासारखाच पराक्रमी. आणि हे श्रीकृष्णाला अगदी पक्क माहित होतं. झालं युद्ध सुरू झालं, युद्ध संपतही आलं. आता इतके कौरव मारले गेलेत, काय युक्ती काय काढावी? द्रोणाचार्य जोवर आहे तोवर पांडवांचं काही खरं नाही. आता संपत आलं आणि पांडवही संपतील अशी कुठेतरी भीती वाटायला लागली. मग कृष्णाने एक युक्ती काढली की अश्वत्थामा मेलाय हे जर द्रोणाचार्यांना पटवलं तर द्रोणाचार्य शस्त्र चटकन खाली ठेवतील आणि दिग्गूढ होतील. त्यांना युद्धबिद्ध करायचे, कोण जिंकलं कोण काही राहणार नाही मनामध्ये. त्या श्रीकृष्णाचा तर काय, शेवटी तो साध्या माणसाचा नाहीये. तेव्हा त्यांनी काय केलं, युधिष्ठिराला पटवलं की जा रे बाबा, त्या द्रोणाचार्यांना सांग अश्वत्थामा मेला. आणि इकडे कृष्णाने भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध केलाय. आणि अश्वत्थामा मेला अशी आवाई उठवली. रणधुमाळी आहे, रणधुमाळीत सत्य असत्य हे पटल्याशिवाय काही मान्य करणं शक्य नाही. ते द्रोणाचार्यांसारख्या हुशार माणसाला नक्कीच माहित होतं. मग विश्वसनीय कोण इथे, सत्यवादी कोण? तर युधिष्ठिर. तो काही खोटं सांगणार नाही. काय रे युधिष्ठिरा, खरंच मेला का रे अश्वत्थामा? पण युधिष्ठिराला काही म्हणजे कृष्णाने सांगितलं म्हणजे आपल्याला करायला तर पाहिजे, बोलायला तर पाहिजे. युधिष्ठिर म्हणाला अश्वत्थामा मेला खरा, पण नरोवा कुंजरोवा. हे ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांना खूप धक्का बसला. ते गलितगात्र झाले, दिग्मूढ झाले. त्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली आणि तिथेच फटकल मारून बसणं म्हणतात ना, तसं त्यांनी त्या रणभूमीवर केलं. पुढे दृष्टद्युम्नाला ते दिसलं. आता हा दृष्टद्युम्न कोण? खूप संदर्भ पाहिले, पण प्रत्येक ठिकाणी एकच संदर्भ मिळतो की दृष्टद्युम्न हा निसर्गनिर्मित योद्धा होता, असंच म्हटलंय.
त्याच्या वंशावळीची किंवा काही आई वडील काही कशाची नावं मला मिळाली नाही. तर त्यांनी या द्रोणाचार्यांचा वध केला. आणि मग अश्वत्थाम्याला जेव्हा कळलं की असं असं झालंय, तेव्हा मग त्यांनी कौरवांचं सेनापतित्व स्वीकारलं. अश्वत्थामा योद्धा म्हणून चांगलाच होता. त्यांनी त्याचा फायदा उठवला आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. आणि दुर्योधन मृत्यूपंथाला लागला असताना अश्वत्थाम्यांनी त्याला सांगितलं होतं पांडवांची शिरे कापून आणतो, कारण ते द्रोणाचार्य अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने होते. आपला निर्वंश झाला हे पाहून पांडव अश्वत्थाम्याला शोधत आले असं म्हटलंय, पण माझा विश्वास नाही. मला नाही असं वाटत असं काही घडलं असावं, कारण त्याची एवढं एके ठिकाणी मला मिळालं तर 4 ठिकाणी असा काही संदर्भ मिळालेला नाही. पण अर्जुन आणि अश्वत्थामाचं युद्ध झालं हे मात्र संदर्भासहित सगळीकडे मिळत आहे की अर्जुन आणि अश्वत्थामा शेवटी एकमेकांच्या समोर येतात. दोघांनाही द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र दिलाय, पण द्रोणाचार्य गुरु होते. त्यांनी अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र फेकायचं पण ते परत कसं आणायचं हे शिकवलेलं नव्हतं. ॲज वेल ते अर्जुनाला शिकवलेलं, अर्जुनाला ज्ञात होतं की ते कसं काय परत आणायचंय, कारण ब्रह्मास्त्र म्हणजे सगळा संहारच आहे ना. त्यामुळे क्रोधीतून दोघही एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. आकाशामध्ये ती दोन्ही अस्त्र दिसायला लागतात. सगळीकडे भयचकित अवस्था सगळ्यांची होते. आणि ही अवस्था झाल्यानंतर कृष्ण मात्र ते जे ब्रह्मास्त्र असतं ते परत कसं घ्यायचं अश्वत्थाम्याकडनं हे स्वतःहून दाखवतो. आणि त्याच वेळेला अश्वत्थाम्याच्या डोक्यावरचा मणी काढून घेतो. आणि मणी काढून घेतल्यानंतर तिथे जखम होते आणि ती गळायला लागते, रक्त यायला लागतं. आणि शाप देतो, तेल मागत दारोदार फिरशील, लक्तर नेसशील आणि त्या यातना वेदना भोगत राहशील, तुला मरण नाही, तुला मरण नाहीये. आणि आजही तो तेल मागत वणवण फिरतो. अशा अनेक आख्यायिका आहेत, दंतकथा आहेत. असं आपण म्हणतोय, खरं खोटं त्या निसर्गालाच माहिती. तर अश्वत्थामा अमर झाला, त्याला चिरंजीव म्हटलंय. सप्तचिरंजीवांमध्ये त्याची गणना होती. पण अश्वत्थामाचा जन्म झाला तेव्हा म्हणे तो घोड्यासारखा ओरडला होता, म्हणून तो अश्वत्थामा आहे. आता घोड्याशी संबंधित आहे म्हणून त्याला अनेक लेखकांनी म्हणजे जवळजवळ सगळ्यांनीच पवित्र आवाज, रव, पवित्र रवम असं म्हटलंय. ते कथित आहे का तथाकथित आहे मला माहित नाही. तर हा खरं म्हणजे स्वतः द्रोणाचार्यांचा पुत्र, त्याची आई कुपी, मामा कुप, त्यांचा जन्म जंगलातल्या गुहेत झालाय. आता सध्या दक्षिणेकडे, उत्तरेकडे डेहराडूनला टपकेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. त्या गुहेत अश्वत्थाम्याचा जन्म झाला असं मानतात. मग शिवाची प्रार्थना द्रोणाचार्यांनी बरीच केली, त्यातनं ही निर्मिती आहे. पण जरी चिरंजीवी वगैरे सगळं असलं, काय भूतकाळ सगळं जरी असलं तरी लहानपणी द्रोणाचार्य आणि कुपी यांच्याकडे दारिद्र्य होतं. म्हणजे अश्वत्थाम्याला पहिला प्यायला दूधही नव्हतं साधं. तेव्हा कसं घरी गुरं असायची, काही नाही तर बकऱ्या तरी असायच्या, मेंढ्या असायच्या, तेही नाही. त्यामुळे दूध कुठलंच मिळालं नाही. मग कुपी त्याला पीठ कालवून पाण्यातनं असं दूध पाजायचे. परंतु द्रोणाचार्य आणि द्रुपद हे दोघं मित्र होते लहानपणी.
आणि लहानपणी इतकं मित्रत्व होतं की एकामेकाशिवाय पान हलायचं नाही. आणि लहानपणी केव्हा तरी द्रुपद म्हणाला होता, अरे तू माझा खरा सच्चा मित्र आहेस ना, माझ्या राज्यातलं अर्ध राज्य मी तुला देईन बर का, तू इतका बुद्धिमान आहेस द्रोणा की मी तुला देईन बर का. त्याला ते आठवलं, मुलाचे हाल भगवे ना. एक दिवस उठले द्रोणाचार्याने, गेले जंगलात म्हणून तप करायला. रोज यज्ञ किंवा याचना काहीतरी करत असत द्रोणाचार्य घरात. कुपीला आणि अश्वत्थाम्याला वाटलं अजून कसे नाही आले द्रोणा परत. थोडा वेळ वाट पाहिली, नंतर वेगाने आले. काही यज्ञविज्ञ आज करायचं नाही, आज आपल्याला बाहेर जायचं. कुठे जायचं सांगणार नाही, चला पटकन. आपल्या पत्नीला आणि अश्वत्थाम्याला घेऊन ते द्रुपदाकडे आले. द्रुपदाला म्हणाले, यायचंय रे, हा तुझे सैनिक सोडत नाहीत मला. द्रुपदाने अश्वत्थामा आणि द्रोणाचार्य, द्रोणा अरे किती वर्षांनी भेटलास, गळा मिठी. द्रोणाचार्य असते कोपिष्ट. ते म्हणाले, द्रुपदा दुसरं तिसरं बोलू नकोस, मुद्द्याचं बोलतो. तू तेव्हा कबूल केलं होतं विद्यार्थी दशेत, दे मला अर्धराज्य. मला पण समृद्धी हवी आहे, माझ्या मुलाला मला ऐशारामात वाढवायचंय, मोठं करायचंय. द्रुपद म्हणाला, राजा आणि भिकारी एक येत नाही. स्टँडर्डायझेशन आहे होते की एकाच स्तरावरचे लोक एकत्र येऊ शकतात, तुम्ही येऊ शकत नाही. या म्हणण्याला मागण्याला तुझ्या काही अर्थच नाहीये. मग कृपाचार्य द्रोणाचार्याला हस्तिनापूरला आमंत्रित करत करत गेले. भीष्माची भेट झाली आणि तिथेच खरं गुरुत्व त्यांना कौरव पांडवांचं मिळालं. आणि मग हस्तिनापुरामध्ये त्यांची सगळी सोय झाली आणि आयुष्य त्यातल्या त्यात चांगल्या रीतीने जायला लागलं. आता हे युद्ध केव्हा झालं, तर द्वापार युगात झालं. हे युद्ध नव्हतं म्हणजे याच्यामध्ये काही कुणाला पैसा मिळवायचा होता किंवा राज्य मिळवायचं होतं असं नव्हतं. धार्मिक युद्ध होतं. या महाभारताच्या युद्धाला धार्मिक युद्ध असं म्हटलंय की ज्याने कलियुगातही आपल्याला काही काही शिकवलंय. भांडण कसं करावं, युद्ध करावं की नाही. आजच एक गोष्ट वाचण्यात आली जयंत नारळीकरांची की सगळी युद्ध पाकिस्तानचं झालं, चीनचं झालं, अजूनही काय काही चालूच आहे. खरंच शिक्षणात जेव्हा सुधारणा होईल, उत्तम शिक्षण जेव्हा मुलांना मिळायला लागेल, तेव्हा ही माणसं माणसाला विचारायला लागतील. माणूस माणसाची किंमत करेल. जेव्हा व्यापार उदीम एकमेकांमध्ये, देशांमध्ये चांगल्या रीतीने सुरू होतील, त्यावेळेला ही युद्ध थांबतील असं मला वाटतं. जयंत नारळीकर लिहितात. आणि युद्ध थांबली तर शहाणपणा हा वाढीस लागेल असं त्यांनी भाकीत केलंय. मला वाचूनच बरं वाटलं की खरंच हा शहाणपणा माणसामध्ये येईल का. पण कलियुग त्यानंतर सुरू झालाय आणि त्यातनंच आपण शिकवण घेत पुढे आलोय. साध्या साध्या गोष्टी काही आपण एकमेकांना विचारत नाहीये, एकमेकांना देत नाहीये. आत्ताच मुलांबरोबर कुठे बाहेर पडलं, मला मोठं जाणवलं की डबा खाताना मुलं एकमेकांना देत नाही. खाऊ असेल म्हणजे आमच्यापर्यंत येणं द्यावा अशी इच्छा नाही, पण एक रीत भात किंवा आपण शिष्टाचार मॅनर्स म्हणतो ते मुलांमध्ये नाही. मुलं देत नाहीत. ते पेढा 4 पेढे असतील डब्यात तर त्यातला तुकडा सुद्धा कुणाला मिळणार नाही. आपल्या काळात असं नव्हतं, आपण देत होतो. खाऊ केला तर माझ्या मैत्रिणीसाठी असू दे आणि जायचं नाही घशाखाली आपल्याला. पण आता तसं नाहीये, हे जाणवत आहे. किंवा घराघरांमध्ये सुद्धा जी स्त्री आहे घरामधली, गप्प बस, बोलू नकोस, सांगू नकोस कोणाला, फ्रीज मध्ये ठेवते मी, आपल्याला 2-3 दिवस पुरेल, ही इच्छा आहे.
म्हणजे मी माझ्या हाताने एखादा चांगला पदार्थ केलाय तर माझ्या शेजारणीला मी एवढंस तरी देईन, नाही येते. पैसा तेवढाच मिळतोय, काही कमी कोणाला मिळत नाही. पण लोणचं घातलं तर 2 कोडी कोणाला द्यायची इच्छा नाहीये, अशी आजची संस्कृती आहे. तर नारळीकर म्हणतात हे जेव्हा बंद होईल ना, हे चक्क त्यांनी असं लिहिलंय, तेव्हाच युद्ध थांबतील, सगळं थांबेल. नारळीकरांच्या या विचारांना कोणीतरी पुष्टी द्यावं, तसं काहीतरी चांगलं घडो अशी इच्छा. आता अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकतोय, त्याच्या शरीरावर खूप साऱ्या जखमा आहेत, अजूनही तो भोग भोगतोय. आता महाभारताच्या युद्धात कौरवांच्या वतीने लढताना हे सगळं झालं खरं, म्हणून मला असं वाटतं एक रहस्यमय पात्र आहे महाभारतात. समजा नाटक असेल, कथा असेल, तर खरंच रहस्य आहे, रहस्यमय पात्र आहे. कारण लोक दावा करणारच हो, लिहिताना काय, विचार करताना काय, अभ्यास करताना काय, की नर्मदा परिक्रमाला जे लोक जातात त्यांचे दावे येते, नर्मदा परिक्रमा जे लोक करतात त्यांचे हे दावे की हो खरंच अशी व्यक्ती आम्ही पाहिली आहे. जगन्नाथ कुंटे असो त्यांच्या पुस्तकातही असं नमूद केलेलं आहे की अशी व्यक्ती आम्ही चिंध्या बांधून हिंडणारी पाहिलीये आणि भीक मागताना पाहिलीये, जखमा गळताय, डोक्यातनं रक्त गळतंय, अशी व्यक्ती आम्ही पाहिलीये. गुजरात राज्यात जुनागड इथे गीरच्या जंगलात अशी व्यक्ती फिरते, असाही लोकांचा दावा आहे. आणि हा जो जखमा झालाय तर हा एक प्रकारचा कुष्ठरोग आहे असाही दावा लोक करतायत. काय खरं काय खोटं हे आपल्याला काही समजतच नाही. पण ज्या अर्थी लोक लिहितायत त्या अर्थी काहीतरी त्यांना अस्पष्ट दिसत असावं. पण नर्मदा परिक्रमा करायला जाणारी लोक हे बरेच गूढ अनुभव सांगतात आणि ते अगदी असे जिवंत असल्यासारखे सांगतात की तिथे देवळामध्ये गेलो आणि खिचडीचं ताट पुढे आलं, मुगाची खिचडी, त्या लोकांनी पाणी घालून का होईना पण चांगलं ताक दिलं प्यायला, लोणच्याची फोड दिली. 2 दिवस काही मिळालं नव्हतं, त्यांना कळलं कसं की मी भुकेला आहे. कपडे फाटतात वाऱ्याने, वरचे फाटतात, जर आपण लुंगी किंवा धोतर नेसलं असेल तर ते फारसं फाटलं नाही. कुठेतरी हे जाणीवे नेणीवेच्या पलीकडचं आहे. आता दुःशासनाच्या भयंकर मृत्यूनंतर हस्तिनापूरचं हित व्हावं असंही अश्वत्थाम्याला वाटलं. दुर्योधनाला पांडवांबरोबर शांततेने घे असा सल्लाही दिलेला आढळतो. दुर्योधनाला तर विमानीच मागे, ते आपल्याला माहिती आहे सगळं. पण अश्वत्थामा दुर्योधनाला सांगतो की मी आता सेनापती म्हणून नियुक्त होतो, वडील गेलेत माझे तर. आणि कृता आणि कृतकर्मा बहीण भाऊ आहेत त्याचे 2 जण, त्याचे मामा आणि आई, पांडवांच्या छावणीवर हल्ला करण्याची योजना आखतो, त्यांच्या बरोबर राहतो. पांडव सैन्याचा सेनापती आणि वडिलांचा मारेकरी दृष्टद्युम्न जो निसर्गाने निर्माण केलाय त्याला लाथा बुक्क्यांनी मारून मारून टाकतो, बाणांनी गदेनी वगैरे काही नाही. अश्वत्थामा दृष्टद्युम्न उर्वरित योद्ध्यांची अक्षरशः कत्तलच करतो. नुसतं खून वध हे सुद्धा शब्द अप्रेत असं म्हटलंय संदर्भामध्ये, तर कत्तलच करतो, तुकडे करतो लोकांचे. त्यात उपपांडव किंवा शिखंडी नावाचा त्यांचा माणूस, असा अनेकांचा समावेश आहे. पण अश्वत्थामा एवढं करून सुरक्षित कसा काय राहतो? महादेवानी 11 रुद्रांपैकी एका रुद्राची देणगी या अश्वत्थाम्याला दिलेली आहे. आणि याला जसं आपण अल्जेब्रा जॉमेट्री मध्ये इज इक्वल टू म्हणतो,
तसं इज इक्वल टू सक्रिय कार्यक्षमता असं त्यांनी म्हटलंय महादेवाने. आणि महादेवाने हा वर त्याला दिलाय की तुझं कुठलंही कृत्य असलं इज इक्वल टू सुरक्षित तुला सगळं मिळेल, त्यामुळे तू सुरक्षित राहतो. अश्वत्थाम्याच्या क्रोधापासून पळून जाण्याचा सगळेच प्रयत्न करतात. म्हणजे पांडवांकडनं कृपाचार्य आणि कृपावर्मा यांनाही, जे दाराशी उभे असतात त्यांनाही मारून टाकलं जातं. आता हल्ल्यानंतरची परिस्थिती आहे. मला काही वेळेला अशोकाने केलेलं युद्धही आठवतं मगधाचं. आणि तिथेच या हल्ल्यानंतरची परिस्थिती म्हणजे त्या ब्रह्मास्त्राचं जे काय वर्णन केलंय ते इथे घडतंय, हल्ल्यानंतर घडतंय. युद्ध थांबलंय आणि तिथे हे सगळं घडतंय. आणि अर्जुन ज्ञानी दाखवलाय, अश्वत्थामा ज्ञानी नाहीये. अर्जुनाने वेदवाङ्मयाचा अभ्यास केलाय, गणिताचा अभ्यास केलाय, त्यामुळे त्याला सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून युद्ध त्यांनी केलंय. कृष्णाने त्याला सांगितलं इथे तू चुलत भावंड आहेत का चुलत आजोबा आहेत, हे गीतेचं तत्व काय तेच आहे ना, की इकडे तू बघूच नकोस, तू फक्त एक राजा म्हणून किंवा संरक्षण माझ्या प्रजेला हवंय या दृष्टिकोनातनं कौरवांकडे पहा आणि युद्धाला सुरुवात कर. माझं तुला पूर्ण सहकार्य आहे. जे स्वामीजी म्हणतात भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे, तसंच झालं की नाही. ते कृष्णाने राखलंय आणि अर्जुनाने ते उचलून धरलाय. पण तिथे माध्यम हे बुद्धीचं आहे. अश्वत्थाम्याच्या बाबतीत माध्यम बुद्धीचं नाहीये. त्यांनी अभ्यास कधी आयुष्यात केलाच नाही. त्यामुळे शस्त्र फेकायचं माहितीये, ते परत आणायचं माहितीच नाहीये. तिथेच सगळी वाईट कर्म त्याच्या हातनं घडली. तर ब्रह्मास्त्राच्या प्रभावापासून कसं वाचायचं, काय करायचं हे माहिती नाही. त्यांनी काय केलं, अभिमन्यूची बायको उत्तरा, ती गर्भाची होती, तिला ते अस्त्र मारलंय. कृष्ण म्हणतो हे मला माहित होतं, हे असं याच्यात घडणार माहित होतं. ते मूल जिवंत करण्याचं काम कृष्णाने केलंय. आणि शाप मात्र अश्वत्थाम्याला तो मिळायचा, तो मिळाला की भ्रूण हत्या करतोस काय. त्या काळामध्ये युद्धामध्ये सुद्धा हे मायनस पॉइंट मांडला गेलाय. आत्ता काय कराल तुम्ही भ्रूण हत्येला, आत्ता काहीच करू शकत नाही. सगळी साधनं असून सुद्धा लोक भ्रूण हत्या करतायत रोजची. इथे तुम्ही काय, आश्रम आहेत अनंत. पुण्यासारख्या ठिकाणी 236 असे आश्रम आहेत जिथे टाकलेली मुलं सांभाळले जातात. 236 आश्रम. या अशा ठिकाणी आपण कुणाला शिक्षा करणार, कुणाला रागवणार, कुणाला समजावून सांगणार. कुठे जाते मानसशास्त्राची बुद्धी. म्हणजे आकर्षण, मोह किंवा स्वार्थ या 3 गोष्टीतनं ह्या गोष्टी घडतायत. आणि ती टाकलेली मुलं वाटेल तशी सांभाळतात. अपंग मुलं वाटेल तशी लोक सांभाळतात. त्यांचं कौतुक आहे सांभाळणाऱ्यांचं. ससूनला जाऊन पाहिलं तर 2 कक्ष आहेत, 2 आश्रम आहेत ससूनमध्ये. अशा कप्प्या कप्प्यांचं 4-4 खोल्या आहेत मोठाल्या. आपल्या इथल्याच एक अभ्यंकर म्हणून बाई तिथे सांभाळत होते. असं KEM मध्ये 30 सोय आहे आणि कितीतरी ठिकाणी असे आश्रम आहेत. या भ्रूणांना काय करायचं आपण. घराघरांमधनं कुत्री मांजरी 10-10, 12-12 डझनाने सांभाळली जात आहेत. मुलांचं काय, त्या मुलांचा काय दोष आहे, त्यांनी काय केलंय. इथे पहा ती शिक्षा भोगणारी लोक आहेत, सगळीच लोक आहेत. हे भारत देशातच घडलेली पात्र आहेत. आत्ताची आहेत आणि अश्वत्थाम्यासाठी आहेत.
आता हे भारतातलं पात्र आहे, अजूनही जिवंत आहे. पण केवळ दुःखाने पिचलेले द्रोणाचार्य दाखवलेत बर का. आणि आता त्यांनी 3000 वर्ष निर्जन भटकत राहशील वगैरे वगैरे, परंतु नुसता भटकत राहणार तर त्याला अनेक दूषणही दिली आहेत. पण ही अंधश्रद्धा आहे, त्याला दुजोरा आहे की नाही तो मात्र संदर्भ कुठेही मिळत नाही. तर मृत्यू नसणं ही जी संकल्पना आहे, मृत्यू नाही म्हणजे आपल्याला कुठलंच वरदान नाही असं म्हणावं लागेल. पण मृत्यू नसताना किती 100 वर्ष माणूस जगला, अगदी 100 वर्षापर्यंत छान जगला बाबा, काही गोळी गोळी घ्यावी लागली नाही. आणि गोळ्या गाऊन जरी जगला तरी जगला नीट, हातपाय हातात तो. फार फार तर 1 महिना 2 महिने अंथरुणामध्ये पडायची वेळ, पण इतके दिवस. आता ज्या वेळेला आश्रमात राहत होते त्यावेळेला आजूबाजूला खूप आश्रम होते, नदी, गंगा नदी वाहत होती, आजूबाजूला खूप डोंगर दऱ्या होत्या. आणि हे सगळं वैभव आश्रमाच्या परिसरात द्रोणाचार्यांनी उपभोगलंय, कृपाने उपभोगलंय आणि अश्वत्थाम्याने उपभोगलंय. मग त्या काळात अश्वत्थाम्याने असं, याच्यात मी अश्वत्थामा म्हणूनच लिहिलंय. काय लिहिलंय तर खरंच वाघासारखे प्राणी यायचे, पण भारद्वाज मुनींचे डोळेच इतके कडक होते की त्यांनी नुसतं पाहिलं तरी ते हिंस्त्र पशु मागे निघून जायचे. पण असे भारद्वाज ज्या वेळेला उपासनेला बसत असत त्यावेळेला अश्वत्थाम्याला नेहमी म्हणायचे, अरे बाळा बघ माझे विद्यार्थी उपासनेला बसले, तूही बसते, तुझं कल्याण होईल. नाही, मी बसीन पण उपासनेला नाही. का तर ती सगळी दृश्य त्यांना डोळ्यामध्ये साठवायची होती, त्यांनी आनंद मिळवायचा. की भारद्वाज मुनींसमोर हरणं कशी बसतायत, ती त्यांना चाटतायत कशी, हरणाची पिल्लं कशी बसतायत, भारद्वाज मुनी त्यांना झाडपाला कसा घालतायत, स्वच्छता कशी राखतायत, डोळे मिटून मिटून तासन तास उपासना कशी करतायत, त्याचं फळ मला मिळवायचं हे कळतच नव्हतं. म्हणजे एखाद्याच्या समोर असणं आणि नशिबात नसणं तसं आहे, त्याला योगच यावा लागतो असं म्हटलंय. तर अश्वत्थाम्यांनी स्वतःच लिहिलंय म्हणे, त्यांच्या भाषेत लेखकांनी लिहून घेतलंय की हे मला कळत होतं, समजत होतं, पण मी लहान होतो. बाबांना त्याचं काही वेळेला दुःख व्हायचं, द्रोणाचार्यांना दुःख व्हायचं, पण ते समजून घेण्यासाठी मी असमर्थ होतो असंही अश्वत्थाम्याने म्हटलं. की बाबा म्हणायचे कर रे, अरे ध्यान कर रे, उपासना कर, महादेवाची उपासना. ते मात्र थोडंफार करत असत. जसं आपण म्हणतो डोळे मिटून शांत बसलं तर बरं वाटतं, पण आजच्या पिढीला आपण ते सांगायला गेलं तर ते टांगायला नेतात. तसंच आहे की शांत बैस, एखादा श्लोक म्हण, त्याचा काही उपयोग नाही, याच्यावर माझा विश्वास नाही. हे मी असं म्हणत नाही नाम धरून अगदी पूजा करावी, ज्योतीचा कागद लावावा किंवा असं काही नाही, पण कुठली तरी एक शक्ती आहे जी मला आता संध्याकाळ दिवसभर मी काम केलंय, आता मी दमून भागून घरी आले, काय चहा प्यायली, आता एक 5 मिनिटं मी जर सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं चांगलं हो अशी सदिच्छा व्यक्त करत जर शांत बसलो तर मला त्याचा उपयोगच होणार आहे किंवा माझ्या घरादाराला त्याचं काहीतरी मिळणार आहे, सदिच्छा निर्माण होणार आहे त्या घरामध्ये. हे त्याचं द्योतक आहे. द्रोणाचार्यही सांगत असत पण अश्वत्थामा ऐकत नसे, कृपाचार्य मामा सांगत असत, अश्वत्थामा ऐकत नसे, आणि या तिथे तर भारद्वाज मुनी सांगत असत, अश्वत्थामा ऐकत नसे. म्हणजे एखादं वाण मूल असतं, त्याला सांभाळावं कसं असा आपल्या पुढे प्रश्न असतो, तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे. ऐकतच नाही, आपण चिडूनही काही उपयोग होतो, ज्याचं त्याचं नशीब आहे शेवटी.
एकदा महर्षी शिष्य परिवारासह भारद्वाज मुनी अश्वत्थामांच्या आश्रमात आले. अश्वत्थामाला पाहिलं असताना विचारलं, कुठे कुठं आहे? माझी माता आहे ती. मग मग काय मग? अरे मी अश्वत्थामा नाही शेवटी. माता आत फलाहारासाठी फळं आणायला गेली. त्यांनी त्या आजोबांकडे पाहिलं. त्यांची दाढी, अलंकृत सगळं भाषा, त्यांची तब्येत, त्यांचा व्यायाम हे सगळं पाहिलं. छान वाटत होतं, पण घ्यावंसं वाटत नव्हतं. कृपादेवी म्हणाल्या की अरे हे जे आलेत आपल्याकडे त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासाठी, ते तुला देण्यासाठी आहे. तू ते काहीतरी घे रे अश्वत्थामा. नाही, मला आवडतंय सगळं, मला खूप बरं वाटतंय. कारण ते ऋषी गौतम सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, गौतम ऋषींनी, की अश्वत्थाम्या अरे तू माझा नातू आहेस रे, घे रे मी काही देतोय ते, निदान आशीर्वाद तरी घे. आशीर्वादात काय असतं? गौतम ऋषी म्हणाले, अरे डोक्यावर हात ठेवून तुला जे जाणवेल तो आशीर्वाद आहे. त्यातनं तुला काहीतरी कंपन संख्या जाणवतील, कंपन जाणवतील, ते तरी तू घे. नाही, पण काही वेळेला ही अस्त्र मात्र एकामागून एक सोडल्यानंतर तिथे जेव्हा एकाग्रता त्यांनी केलेली आहे किंवा तिथे जी एकाग्रता साधलेली आहे त्याचं पुण्य मात्र अश्वत्थाम्याला कुठेतरी मिळून गेलेलं होतं. पण ते इतकं अपूर्ण होतं की आयुष्यात ते कुठेही उपयोगी पडलं नाही. तेव्हा अश्वत्थाम्याला कशाचीही इच्छा किंवा कामवासना ही देखील कुठेही त्याच्या आयुष्यात दाखवलेली नाही. तर अशी अतिशय शुद्ध असं आयुष्य होतं. पण अनवधानाने जो क्रोध होता किंवा कौरवांनाच सगळं मिळालं पाहिजे ही एक दृढ इच्छा होती, त्या सगळ्यामध्ये सर्वनाश मात्र स्वतःचा त्यांनी करून घेतलाय असं म्हणावं लागेल. महर्षी परशुराम महेंद्र पर्वतावर नेहमीच उभे राहायचे काही काळ. का? कोणी आलं म्हणजे फक्त इसम व्यक्ती असं यायला पाहिजे असं नाही. तर त्या काळामध्ये पशु पक्षी आहेत, झाडं वेली आहेत, निसर्ग आहे, त्यातलं जरी काही समोर मिळालं तरी त्याला आशीर्वाद देणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणं हे करत असत. परंतु भगवान परशुरामाने ब्राह्मणांना ज्ञान देण्यात स्वतःला धन्य समजावं हे विचित्र होतं पण खरं होतं. पण हे त्यांनी केलंय. पण संतापून धगधगलेल्या अग्नीनं क्षत्रियांना जाळून टाकणाऱ्या परशुरामाच्या पुढे कोणी ब्राह्मण आला तो तू नम्र होऊन म्हणत असेल, द्या हो मला काहीतरी विद्या, द्या हो मला काहीतरी दान. ब्राह्मणाला विमुक्त करणं हा माझा धर्म नाही म्हणून फक्त परशुराम थोडंफार दान करत असत, सर्वस्वी देत नसत. तर ज्याचं त्यांनी मिळवावं हेच अश्वत्थाम्याच्या बाबतीत घडलंय. परशुरामाने द्रोणाचार्यांना दिलं ते फक्त अस्त्रविद्या, बाकी काही दिलं नाही. आणि म्हणूनच दारिद्र्यात दूर. त्यातनंच तू शिक, या परिस्थितीतनं वर कसं यायचं हे तू शिक असं सांगितलं. आणि मग हस्तिनापुरामध्ये त्यांना काम मिळालं म्हणून द्रोणाचार्य काहीतरी आयुष्यामध्ये करू शकले. पण निर्धन अवस्थेतल्या बाबांना पाहून अश्वत्थाम्याने मात्र ते सहन केलं नव्हतं. कधी येणार आपल्याला चांगले दिवस, का आपण असे दरिद्रात खितपत करतोय हे द्रोणाचार्यांच्या मनाला लागायचं. कारण एकमेकांचं एकमेकांवर अतोनात प्रेम होतं म्हणून. त्याला दुसरं माध्यम काही नाही. आता परशुरामांच्या दर्शनाला ज्या वेळेला हे सगळे ऋषीमुनी जात असत तेव्हा त्यांची तपश्चर्या संपल्याशिवाय किंवा सूर्य माध्यानीला किंवा सूर्याने अगदी उत्तम ऊन द्यायला सुरुवात केल्याशिवाय ते यज्ञाला तर सुरुवात करतच नसत.
परंतु स्थंडिलावर पाणी शिंपडणं हे सुद्धा ते करत नसत. आणि द्रोणाचार्य अशा वेळेला परशुरामांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. आणि हे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर मात्र निर्धन अवस्थेसाठी अनंत वेळा अशी प्रार्थना केली. परशुरामांनी ती काही अवस्था त्यांची सुधारली नाही. पण अस्त्रविद्या मात्र ब्रह्मास्त्रापर्यंत सर्वस्वी दिलेली आहे. आत्ताच एका पुस्तकाचं तपासण्याचं काम केलं. अशाच पद्धतीचं दहशतवादावरचं जे पुस्तक आहे, मनोज नरवणे यांनी लिहिलंय, त्याचा अनुवाद आहे इंग्रजी पुस्तकाचा मराठी माझ्या विद्यार्थ्यांनी एका केलेले, पत्रकार आहे रोहन अंबिके म्हणून. ते तर मला वाटतं 8 दिवसापूर्वीच प्रसिद्ध झालं. त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की ज्या वेळेला मोदींनी सर्वस्वी त्यांना मुभा दिली की योग्य वाटेल ते करा, तुमच्या हातात देतोय सत्ता, त्यावेळेला ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध कशा पद्धतीने गेले हे आपण ऐकलंय, पाहिलंय, टीव्हीवर पाहिलंय. तेच आवश्यक आहे की प्रत्येकाला काही जेव्हा असे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ज्याची त्याला मुभा द्यावी लागते. आपल्याला पुष्कळ वाईट वाटतं, कोणी 18व्या वर्षी गेलाय, कोणी 22व्या वर्षी गेलाय, कोणी 34 आहे, कोणी 50 आहे. वाईट वाटतं पाहिल्यावर यांच्या घरात काय झालं असं वाटतं. पण इतकी समर्पण झाली तरी दहशतवाद संपत नाही. आपल्याकडचा एक पुण्याचा मुलगा आहे गोसावी म्हणून, तो काय करतोय, या काश्मीर जवळच्या भागात हिंडतोय आणि त्या दहशतवाद्यांना हाताला धरून समोर बसवतोय. त्याच्याशी जेव्हा मी बोलले एकदा, त्यावेळेला तुम्हाला म्हणाला, पहिल्यांदा जेव्हा मी दहशतवादी समोर पाहिला तो ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता, मी पण 22च वर्षाचा होतो, त्यावेळेला माझे काही कपडे सगळे खराब झाले होते घाणीने, इतका मी घाबरलो होतो. आता तसं होत नाही. तेव्हा ती शक्ती माझ्याकडे परमेश्वरी संकेताने आलेली आहे, असं त्याचे उद्गार आहेत गोसावीचे. आणि मी आता त्या माणसांना सुधारायचं की अरे नकारे असं करू, नकारे असं वागू, चांगलं वागा रे, हे आपलं आयुष्याचं इंगित नाहीये. मग आता जवळजवळ 6 ठिकाणी याच मुलांनी त्यांना बेकऱ्या काढून दिल्या. त्या संस्थेचं नाव आहे असीम फाउंडेशन. ती लोक काम करतायत. माझी एक मैत्रीण आहे संस्कृती बापट, तीही याचं काम करते लग्न न करता. ती त्यांच्या मुलांना काश्मीरी लोकांच्या सांभाळते. ते पुण्यात राहून एक फ्लॅट भाड्याने घेतलाय, 10 मुलं सांभाळतीये, त्यांचं जेवण खाणे सगळं बघतीये बाई ठेवून. बाई आली नाही तर 40 पोळ्या लाटून शाळेत शिकवायला येते. खूप काम करते, अगदी साध्यातली साधी मुलगी आहे. खूप छान काम करतायत ती लोक. आणि हा गोसावी आणि संस्कृती त्यालाही मदत करते की दहशतवाद थांबवा, हा हे असं करू नका तुम्ही. आपण पाकिस्तान हिंदुस्थान एक होण्यासाठी जे प्रयत्न आहेत ती अशी आता तरुण मुलं या कामाला लागली आणि हे प्रयत्न करतायत. आज 6 बेकऱ्या तिथे उभ्या राहिल्या, केशरांचे मळे उभे केले की हे विका, पैसे कमवून जगा, पण असं काम करू नका. असं करणारीही ही लोक आहेत. कृष्णासारखंच काम ही लोक करतायत असं कुठेतरी मला वाटून जातं. नाहीतर पापाचं धनी शेवटी तेच आहे, पापाचे धनी तेच आहे. याचा परिणाम कोणावर होणार आहे, पण तोवर आपले अनेक सैनिक मारले जाणार. सगळ्यात दुःख त्याचं आहे. लहान लहान तरुण मुलं मारली जाणार. पण हे घडतंय, असं घडू नये यासाठी प्रयत्न. बघा, विचार करा की या काही व्यक्तिरेखा ज्या आहेत महाभारतातल्या, रामायणातल्या, त्यातनं आपल्याला शिकायचंय काय. या अश्वत्थाम्याविषयी वाईट वाटतं की त्या वेळेला तशी बुद्धी होणं आणि तसं वागणं. कदाचित त्याच्या वडिलांचा वध झाल्यानंतर संतापाची लकीर आहे शेवटी ती, माझ्या वडिलांचं मुंडकं उडवलंय दुष्ट, मग मी त्याला मारणार. आपण तिथे असतो तर काय केलं असतं, आपली भूमिका काय असते.
दुसऱ्याशी वागताना नेहमी आपण असाच विचार करतो ना की खरंच मी त्या जागी असते तर मी काय विचार केला असता, मी वाचवलं असतं का मारलं असतं, मला राग आला असता का, मला तो राग आवरता आला असता का, हा सगळा विचार आपण करतोय आणि आपली प्रतिक्रिया देतो. मग छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपण असं करतोच ना. साधं वेळेवर आपल्याला एखादी गोष्ट नकोच ते मला असंही काही वेळेला आपली प्रतिक्रिया ती काही वेळेला चुकीचीही असू शकते. की असं नाही, जाऊ दे आपल्याला चार लोकात राहायचंय, काम करायचंय. कारण माझा काही कुणा जातीवर किंवा कशावरही असे जातीभेद मानणं वगैरे याच्यावर काही विश्वास नाही. आपण ते मानत नाही, पण जे मानणारे लोक आहेत ते मात्र समाजामध्ये आपल्याला पावलोपावली विरोध करतात. हे तर आता खूप जाणवायला लागलंय. हे कधी थांबणार आहे? जे अगदी 11व्या शतकापासून मुक्तेश्वर किंवा मुकुंद राज सांगत आले जातीभेद मानून, ते कधी आपल्या अंगामध्ये भिनणार आहे? कधी आपण चांगलं वागणार आहे? हेच जयंत नारळीकरांनी विज्ञान कथांमधून प्रत्येक कथेमध्ये हे वर्णन आहे की हे जेव्हा थांबेल ना तेव्हा शांतता नांदेल, तेव्हा ही सगळी युद्ध थांबलेली असते. छोट्या मुलांसाठी लिहितायत कारण त्यांनाच हे शिकवायला हवं. कारण आता सगळ्या ऐतिहासिक कथा पाहिल्या तर प्रत्येक ठिकाणी युद्ध आहे, प्रत्येक ठिकाणी मारामारी आहे. आता गोळीबार आहे तेव्हा बाणांचा वर्षाव होता. हे कधी थांबेल? ही वृत्ती कधी बदलेल? असा जर विचार आपण केला तर नारळीकरांसारखे अजून अनेक निर्माण व्हायला हवेत. ती वृत्ती थांबली म्हणून त्यांच्या मृत्यूचं दुःख आहे, अदरवाईज त्यांना वयानुरूप मृत्यू आलेला आहे शांत करायला.